हाय हॅलो नमस्ते सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार, अगदी मनापासून नमस्कार। ही चालू आहे तयारी मकर संक्रांतीसाठी सुगड्या पूजण्याची, वौसा आणि वाण द्यायची। तर आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात हरभरा आलेला आहे। हे हरभऱ्याचे घाटे सध्या बाजारामध्ये ताजे येतात, खूप छान लागतात। आणि अशा प्रकारे मी आता ही तयारी करत आहे। दुपारी आपल्याला सर्व आवरून मंदिरामध्ये जायचं आहे। आपण ज्या ह्या सुगड्या भरणार आहोत त्या सुगड्यांमध्ये जी आपण ही साहित्य भरतो, हरभऱ्याचे घाटे आहे, शेंगदाणे आहे, तीळ आहे, गाजर, ऊस आहे, बोरा आहे, गव्हाच्या तांदळाच्या ओंब्या घेतो, असे अनेक प्रकारची वेगवेगळी धान्य घेतो आणि त्या सुगड्यांमध्ये आपण हे सर्व भरतो। तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये ह्या सर्वांचं महत्त्व सांगितलेलं आहे की ह्या सर्व साहित्यांपासून आपण काय घ्यायचं आहे। तर जर कोणी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर नक्की मागे जाऊन तो व्हिडिओ पहा आणि तुम्हाला नक्की तो व्हिडिओ आवडेल। आणि अशा प्रकारे मी हे साहित्य तुम्ही पाहताय सर्व जमा करून सुगड्यांमध्ये भरलेलं आहे। आणि मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी आता मंदिरात जाणार आहे वाण देण्यासाठी। आणि मागचा व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला खूप आवडेल। आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करा, काही चुकलं असेल तर ते कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये सुधारणा करता येईल। हे असे सणवार आपण साजरे केले ना की आपसुकच बायकांच्या अवतीभोवती त्यांची लहान मुलं असतातच। मग त्या लहान मुलांना घरी कुठे ठेवणार, मग आपसुकच त्यांनाही आपल्याला सोबत मंदिरामध्ये आणावं लागतं। आणि त्या निमित्ताने मुलांनासुद्धा, ह्या लहान मुलांनासुद्धा आपले सणवार पाहायला मिळतात आणि त्यांना मोठी झाल्यावर हीच आठवण लक्षात राहते की आमची आई असं करायची, आमची मावशी तसं सण साजरे करायची। कारण आता ही मुलं उद्या मोठी होऊन शिकतील तर त्यांना वेळ नसणार, पण ह्या आठवणी तरी त्यांच्या मनात ताज्या राहतील आणि ह्या आठवणींद्वारे त्यांच्या मनात आपली संस्कृती जागी राहील। त्यामुळे हे सण ह्या मुलांसाठी तरी आपण
जेवढा वेळ आपल्याला शक्य होईल तेवढे सण आपण साजरे करत राहिले पाहिजे, जेणेकरून ही दृश्य ही लहान मुलं डोळ्यात साठवून तरी ठेवतील. इकडे बघ समोर. सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मजन्मी वौसा. तिळगुळ द्यायचे. तिळगुळ घे, गोड रोज भान माझ्याशी